अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. मी तुझ्याकडे मदतीसाठी आलोय. प्लीज मला एवढी मदत कर. उद्या दुपारी या, मी पैसे तयार ठेवते. आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे. पुढचं सगळं गणपती बाप्पा बघून घेईल ना. कुठे गेली आहे ट्रिपला? कुठे गेली आहे बरं? म्हणजे माथेरान, खंडाळा. खंडाळ्याला गेली आहे. खंडाळ्याला गेली आहे ती. तसं बघितलं तर तुमची मुलगी म्हणजे असलम. हा, आवाज चढवायचा नाही, नाहीतर पित्याप्रमाणे सांभाळ करणाऱ्या दादाच्या ऋणातून काही अंशी का होईना मुक्त व्हायलाच हवं. हे पितृऋण फेडायलाच हवं. पण आता आपल्याला सहाय्य कोण करणार? सायली पैसे देत होती, पण तिची मदत मी नाकारली. तिचा अपमान केला. पण आपल्याला मदत केवळ सायलीच करू शकते. तिची क्षमा मागायला हवी. तिला आत्ता भेटायलाच हवं. चंदू, तू बस ना. सायली, मला माफ कर. मी खूप अधवा तधवा बोललो तुला. चंदू, तुझा अपमान केला मी. मला पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा. असं का बोलतोयस तू? मी कोणी परकी आहे का तुला? मनस्तापामुळे माझं डोकं फिरलं होतं. एखाद्या माथे फिरूसारखं बोललो मी तुला. मला खरंच माफ कर सायली. अरे असू दे, मी नाही ते मनावर घेतलं. पण तू दुरावण्या या नुसत्या कल्पनेने सुद्धा सैरभैर झाले होते मी. चंदू, अरे तुझ्या भल्यासाठीच सांगत होते ना मी ते सगळं. माझ्या लक्षात नाही आलं ग हे. मला तुझी मदत हवी आहे सायली. मी तुझ्या पाठीशी नेहमीच आहे. हा, आता कधी कधी तुझ्या लक्षात येत नाही ते. तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे? चंदू, अरे काय बोलतोयस तू? आपल्या भविष्याची किती सुंदर स्वप्न पाहिली आहेत मी. तुला तुझ्या कर्तृत्वाने मोठं झालेलं पाहायचंय मला. चंद्रकांत सरदेशमुखांची बायको म्हणून मिरवायचंय मला. आपण दोघंही खूप सुखी होऊ. खरंच सुखी हो. बरं चल, पप्पांना भेटूया. तुला पैसे हवे होते ना? चल ना.
एकटेच जाणार आहात का? कुठे? कुठे काय? पैसे द्यायला जाणार आहात ना? एकटेच जाणार आहात का? हो. तुम्ही असं करा, चंदू भाऊजींना बरोबर घेऊन जा. मी लग्नाला चाललेलो नाहीये. तुम्ही असं का चिडताय? अहो, तुम्ही जी रक्कम देणार आहात ना ती कमी नाहीये, 2 लाख रुपये आहेत. बँकेमध्ये होतो ना तेव्हा 10-10 लाखाच्या नोटा मोजल्या आहेत, पण त्या लोकांच्या. मी तुला लहान मुलगा वाटलो का 2 लाख रुपये हरवायला? तर इथे वयाचा प्रश्न येतो कुठे? हा, हे बघा, डोक्यात विचार असले ना की एक एकदा माणसाला काही सुचत नाही हो, म्हणून म्हटलं मी. तुला काय मी वेडा वाटतो का? नाही ग, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा वाकडा अर्थ कशासाठी काढता? कारण मी वाकडा विचार करतो म्हणून. तुम्ही ना जरा शांत व्हा, असं चिडू नका. हे बघा, तुम्ही एकटे जाणार आहात ना म्हणून काळजी वाटली हो मला. त्यात तुमची प्रकृती ही अशी. चंदू भाऊजी सोबत आले ना तर तुम्हाला आधार वाटेल. चंदू आहे का आता? चंदू नाहीये की नाही, मग काय करायचं? एकटाच जाणार ना मी. ठीक आहे, एकटेच जा. तुम्ही जरा शांत बसा इथे. नाही, मी उभा राहणार आहे. बर, तुम्हाला काही हवंय? चहा करून आणू का? नको, पाणी दे. देते. सॉरी. पाणी आण आता. आणतीये ना. हा, आणतीये. हा. तुम्ही बसा जरा शांत. नाही, मी उभा राहणार. अशाच एका उज्ज्वल प्रभाती गजानना, माझ्या मेघनाला सुखरूप आण रे बाबा घरी. सुखरूप आण. सुखरूप आणेल, सुखरूप आणेल. मला खूप भीती वाटते हो. देवाला प्रार्थना केलीस ना तू, नक्की ऐकेल तो. सगळं व्यवस्थित होईल सिंधू, नको काळजी करूस. जा, बॅग घेऊन ये. आणते, पण आता पण नाही आणि बीण नाही. तुम्ही एकटेच जाणार? सिंधू, पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारतेस तू? हा,
जा बॅग घेऊन ये. पैशाची पिशवी गेली कुठे? अहो अहो जरा वरती या. अहो लवकर या ना. काय झालं? अहो, हे बघा नाही लवकर या तुम्ही. आलो आलो आलो. अहो लवकर या ना इकडे. आलो आलो ग आलो. काय झालं सिंधू, कशाला ओरडतेस? तुम्ही पैशाची बॅग उचलून कुठे दुसरीकडे ठेवली? मी कशाला ठेवायला जातोय? तू ठेवली होतीस ना. नाही इथे पैशाची बॅग नाहीये. अगं मी इथे नसेल तर दुसरीकडे असेल. दुसरीकडे कशी असेल? मी माझ्या हाताने इथेच ठेवली होती ना. कधी कधी होतं असं, बोलता बोलता आपण दुसरीकडे ठेवतो. बघ ना कुठेतरी मी असेल. पैशाची बॅग इथेच ठेवली होती. कुठे गेली मधी? मला नाही माहिती कुठे गेली. सिंधू अगं 2 लाख रुपये आहेत त्याच्यात. हो मला कळतंय, म्हणूनच जीव घाबरा झाला ना माझा. कुठे गेले पैसे एवढे? नाहीये, मी सगळीकडे बघितलंय. तुम्ही कुठे ठेवलीत का? आठवते तुम्हाला? तुम्हाला आठवतंय का कुठे ठेवलीत तुम्ही? मी कशाला ठेवीन? मी तुझ्याकडे दिले नव्हते का? तू मग घरातले पैसे गेले कुठे? म्हणजे चोरीला गेले? घरात ना अशी चोरी कशी होईल? तुम्ही जरा सांभाळा स्वतःला. देवा आता त्यांना कुठले पैसे द्यायचे? मेघाला कशी परत आणायची? अरे 2 लाख रुपये होते ते. काय करायचं काय आता सिंधू? मला ना तर काही सुचतच नाही. एवढे पैसे एकदम गेले कसे? आपण एक काम करूया. आपण आधी पोलिसांना कळवूया. नको बाई नको. त्या मेघनाच्या बाबतीमध्ये इतकं भंडावून सोडलं ना पोलिसांनी, वाटेल तसे प्रश्न विचारतात. आता ही कंप्लेंट करायला गेलो तर आणखीन मला त्रास देतील ते. पण असं काय करता? हे रक्कम काय थोडी थोडकी होती का? 2 लाख रुपये होते आणि तेही दुसऱ्याकडून आणलेले. हे बघा मी येते तुमच्या बरोबर. चला आपण कंप्लेंट करून या पोलिसांमध्ये. उठा तुम्ही. मी बघते कोणाचा फोन आहे. तू इकडे नको. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. दूरध्वनी कोण उचलत का नाही घरात? घेते. नको. का? तो असलमचा असेल.
मग आता काय काय करायचं आता मला नाही काय कळत. दूरध्वनी का उचलत नाही कोणी घरात? यावेळेस वहिनी तर असायलाच पाहिजे होते. दादाची प्रकृती तर ठीक असेल ना? नको त्या शंका येतात मनात. नाही पण पैशाची व्यवस्था झालीये हे जर त्यांना कळलं तर त्यांची चिंता दूर होईल. आता आपण हे पैसे परस्पर त्यांना देऊया आणि मेघनाला सोडून आणूया. नमस्कार सर देशमुख साहेब. नमस्कार नमस्कार. काय मग कुठे निघालात? निवासस्थानी. हां निवासस्थानी म्हणजे घरी. मग तुम्ही माझ्याकडे बघून काय हसताय? मी काय विदूषक दिसतोय तुम्हाला? तुमची भाषा फार मजेशीर आहे बुवा. मजेशीर वाटणारच तुम्हाला माझी भाषा. तुम्हाला बोलता येत नाही ना ती. मी काय म्हणतो, मेघनाची काही माहिती मिळाली का? नाही अजून तरी नाही. ही बॅग घेऊन कुठे निघाला? यात धोब्याकडून आणलेले कपडे आहेत. ह्या बॅगेत धोब्याकडून आणलेले कपडे? तुम्हाला काही अडचण? चे मला कसली आली अडचण? इस्त्रीचे कपडे गोंदपाटात भरून नेले तरी मला कसली आली अडचण? कारण या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे. हो. हे तुम्ही थांबा जरा, मला ती बॅग चेक करावी लागेल. तुम्हाला अशी कोणाची तपासणी करता येणार नाही ते माहिती आहे मला, पण तुमची तपासणी करावी लागणार. त्या मागचं कारण सांगा आधी. कळेल ना. तुमचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत त्याच्यामुळे तुमची बॅग चेक करावीच लागेल. काय तुमच्याकडे काही पुरावा आहे या बॅगेत काही आहे असा? तुम्ही कायदा मला शिकवू नका. आणा ती बॅग. नाही हे पहा हवालदार, मी तुमची तक्रार करेन. अरे करा ना. शेवटी माझा संशय खरा ठरला. सर देशमुख साहेब, चला चला आता तुम्ही पोलीस स्टेशनला चला. नाही हवालदार, मला ते पैसे द्या. मला मेघनाला सोडवणं फार गरजेचं आहे. मेघनाना सोडवायचं नंतर काय ते बघूया. आधी पहिलं पोलीस स्टेशनला चला. माझं ऐका तुम्ही. जे काय बोलायचं ते पोलीस स्टेशनला बोलायचं, इथे नाही बोलायचं माझ्यासोबत. बॅग लपवत होता काय? चला. हवालदार काय म्हणाले पोलीस? काही नाही, पुन्हा तेच प्रश्न मेघनाविषयी. त्यांनी चोरीची कंप्लेंट लिहून घेतली का नाही? हो घेतली. म्हणाले घरातल्या लोकांची आधी चौकशी करावी लागेल. हो घरातलाच कोणीतरी चोर आहे म्हणाले. कसं शक्य आहे? मग ते मलाही कळत नाही ना. अरे देवा, हा असलमचाच फोन असेल ना? हो असलमचाच आहे. आता काय करायचं आपण? मला काही सूचनाच झालं ग. तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही ना चंदू भाऊजींना शोधून आणा. मी आता कुठे शोधत बसू त्याला? असं काय करता हो? कुणाकडे तरी बघा ना, मित्राकडे वगैरे असतील ते. तुम्ही जरा शोधून आणा. आता कुठे शोधू? तुम्ही शोधून आणा त्यांना. बर मी हे बघतो. बघा, आणि तुम्ही काळजी करू नका. डोकं शांत ठेवा. हो नीट जा, स्वतःची काळजी घ्या. मी काळजी घेईन, पण फोन आला तर तू फोन उचलू नकोस. नाही उचलणार हो. नाही मला भरोसा नाही तुझा. तुम्ही नीट जा. हा, तू फोन उचलू नको हा. मी मध्येच फोन करून बघेन उचलतेस का ते. तू उचलू नको.
2 लाख रुपये. एवढी रक्कम तुमच्याकडे कुठून आली? तुम्ही कंप्लेंट केली होती ना पैसे चोरीला गेल्याची? त्याच्याकडे पैशांची बॅग सापडली आहे. पूर्ण 2 लाख रुपये आहेत त्यात. अरे बाबा, आता आणखीन किती डोळ्यामध्ये धूळ फेक करणार आहेस तू? खरं काय ते सांगून टाकणार आहेस की नाहीस? खरं काय ते सांगून टाक त्यांना. दादा, मी खरंच काही असं केलेलं नाहीये रे. काय? चंदू म्हणजे तुमचा भाऊ? मी आता पोलीस स्टेशनला जाऊन आलो. तिथे चंदूला पकडले आणि त्याच्याकडे 2 लाख रुपये पुराव्यासकट मिळाले. नाही, माझा विश्वास नाही बसत आहे. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मला ये, जगण्याशी ना वै